राम राम मंडळी. बैलगाडा शर्यतीला आता चांगले दिवस यायला लागले ते असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही मित्रांनो. कारण इकडे घाटावर रोज कुठं ना कुठं तरी बैलगाडा शर्यतीचा अड्डा भरायला लागल्या ती आणि तिकडं मुंबईला रोज बिनजोरच्या स्पर्धा भरायला लागल्या ती मित्रांनो. त्याच्यामुळं नवीन नवीन बैल असतील, बैलगाडा मालक असतील, बैलगाडा चालक असतील, रोज चमकायला लागल्या ती मित्रांनो. आज घाटावर दोन जागी चांगल्या प्रकारे बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धा भरवल्या गेल्या. अगदी पारदर्शी स्पर्धा झाल्या. एक म्हणजे वडकी इथं झालेली स्पर्धा आणि दुसरी म्हणजे शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथं झालेली स्पर्धा मित्रांनो. दोन्ही जागी पीरबाबा उत्सवानिमित्त भरवल्या गेलेल्या स्पर्धा होत्या. खरंच जबराट स्पर्धा झाल्या आणि दोन्ही ठिकाणी चांगली चांगली मान्यवर बैल असतील, गरिबांची बैल असतील तिथं उपस्थित झाली आणि चांगल्या प्रकारे ह्या स्पर्धा झाल्या मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा बोलूया आपण शिरंबे इथं झालेल्या स्पर्धेबद्दल. खरं तर या स्पर्धेची आतुरता भरपूर बैलगाडा शौकीनांना होती कित्येक दिवसापासून. कारण या शिरंब्याच्या बैलगाडा शर्यतीच्या अड्ड्यावर येणार होते सप्त हिंद केसरी बकासूर आणि भारत केसरी मथुर ही बैलजोडी मित्रांनो. कारण खूप दिवसापासून ही गोष्ट लोकांना बघायची होती की बकासूर आणि मथुर ही बैलजोडी कशी एकत्रित येईल आणि कशी एकत्रित पडेल मित्रांनो. ही बैलजोडी आज या शिरंब्याच्या मैदानातील प्रमुख आकर्षण होती आणि सत्कार मूर्ती होती. त्यांचा सत्कारही तिथं झाला. खरं तर ही स्पर्धेचा एक भाग नव्हती. म्हणजे ती स्पर्धेतल्या गटात असेल, सेमीत असेल, फायनलमध्ये अशी पळाली नाही. पण ती आज त्या मैदानात आल्यामुळे खरंच मैदानात एक जल्लोष होता आणि त्यांना बघण्यासाठी संपूर्ण जनता या भागातील असेल, पश्चिम महाराष्ट्रातील असेल, तालुका कोरेगाव असेल, सातारची असेल, सांगलीची असेल, इथली भरपूरशी जनता त्यांना बघण्यासाठी फक्त मथुर आणि बकासूरला एकत्र पळताना बघण्यासाठी तिथे एकत्र आली होती मित्रांनो. खरं तरी स्पर्धा जबरदस्त झाली आणि या स्पर्धेमध्ये जे इतकी चांगल्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला ते म्हणजे पक्ष आणि तेजा या बैलाने. खरं त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि त्यासोबतच सैदापूरकरांचा घरचा साज पळाला आणि त्यांनी ते झाले या मैदानातील पहिल्या क्रमांकाचे मानकरी, ते म्हणजे सर्जा आणि सांबा ही बैलजोडी. महत्वाचं म्हणजे या बैलगाडीवर होते आपले प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर. त्याच्यामुळं हमखासच या शर्यतीत यश त्यांचं होणार होतं, यात काही वादच नाही. कारण प्रशांत ड्रायव्हर चिंचनेकर म्हणजे हमखास गुलाल असं एक समीकरणच बनलेलं आहे मित्रांनो. त्यासोबतच या शिरंब्याच्या मैदानामध्ये अजून एक आकर्षण होतं ते म्हणजे आपल्या मांगडे तात्यांचा सुंदर. ते सुद्धा या मैदानामध्ये गुलालात राहिला, त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन. आणि त्यासोबतच फायनलला जितक्याही गाड्या गुलालात राहिल्या त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि सोबत जवळजवळ 40च्या पेक्षा जास्त गट झाले. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं बैलगाडा मालक असतील, चालक असतील आले. त्या सर्वांचंही मनापासून अभिनंदन या स्पर्धेत भाग घेतला त्यासाठी. त्यानंतर बोलूया आपण वडकी इथं झालेल्या स्पर्धेबद्दल मित्रांनो. वडकी इथंही चांगल्यारीत्या स्पर्धा भरवल्या गेल्या आणि या स्पर्धेमध्ये 2 क्रमांकाचे मानकरी म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले कळंबीकरांचा शंभू आणि रायफल 8181 ही सुद्धा तिथं धडाडली आणि ती आज त्या मैदानावर वडकीच्या मैदानावर 2 नंबरचे मानकरी ठरले. आणि त्यासोबत पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले फुरसुंगीकरांचा राज आणि त्याच्या संगतीला होता वादळ हा पायरा मित्रांनो. त्यांचे मनापासून अभिनंदन. त्यासोबत वडकीच्या मैदानात सुद्धा जेवढ्या गाड्या गुलालात राहिल्या त्यांचं आणि जेवढ्या गाड्या गटात असेल, सेमीत असेल, पात्र झाल्या आणि तिथूनच घरी निघून गेल्या त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन. कारण आपण दरवेळी बोलतो की स्पर्धेला फक्त मातबर बैल किंवा जी गुलालात राहतील तीच बैल जर आली तर कधीच स्पर्धा रंगणार नाही. जोपर्यंत गटात सेमीत लढती होत नाही तोपर्यंत स्पर्धा कधी रंगत आहे. पुन्हा एकदा जेवढ्याही बैलगाडा मालकांनी चालकांनी या दोन्ही मैदानामध्ये म्हणजे भाग घेतला त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि पुन्हा एकदा मथुर आणि बकासूर ही बैलजोडी शिरंब्याच्या मैदानात आणली त्यासाठी प्रथमतः सँडियन यादव या युट्यूबर असेल आणि बैलगाडा क्षेत्रातील एक मान्यवर म्हणू शकतो आपण त्यांना. कारण खरं तर बैलगाडा क्षेत्रांना एक चांगल्या प्रकारे युट्यूबच्या माध्यमातून समोर आणणारा माणूस म्हणजे सँडियन यादव. त्यांनी दरवेळी या शिरंब्याच्या मैदानात काहीतरी एक नवीन प्रयोग करण्याचं त्यांचं एक तत्व असतं. तेच ह्यावेळी त्यांनी बकासूर आणि मथुरला एकत्र आणून या भागात एकत्र आणून त्यांनी आज ते करून दाखवलं. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. कारण बैलगाडा शौकीनांना एक चांगली पर्वणी त्यांच्या माध्यमातून ही मिळाली. धन्यवाद. राम राम.